एन्जॉय करणार आहेत. हे बघा सुरूबाई. बोला बोला बोला. हॅलो फ्रेंड्स, आपण आज जातो आहे ते म्हणजे वसुंधरा वॉटरफॉल आणि तिथे जाऊन बघणार आहोत आपण. तिथे 3-4 असं वॉटरफॉल्स आहेत, ते सगळे कव्हर करणार आहोत. आणि हा आपला नाशिकमधला आता चालू झालेला आहे 2024चा पावसाळा. आणि पावसाळ्याचा हा आपला दुसराच दिवस आहे, जो की दुसरा ब्लॉग बनवायला जातो आहे. आपला फर्स्ट ब्लॉग जो आहे तो आहे मांगी तुंगी. ज्याने कोणी बघितला नसेल तर बघू शकता तोही. आणि सगळ्यांनी या व्हिडिओला सुद्धा या आणि बघा याच्यावरनं सुद्धा. आणि तसंच आपण आपल्यासोबत आज जाणार आहोत, ते म्हणजे आपली ऑरेंज परी आहे. आणि ऑरेंज परीसोबत आपले आहे सुरूबाई आणि त्यांचाही ब्लॉग आहे, तेही बनवत आहे. बघू शकता त्यांचं हे ब्लॉग. आणि हे मागे कोण लपून राहिलेलं आहे आपण म्हणून हे ट्रिप्सी आहे, जेणेकरून आपल्याला काय पुढे काय पोलीसवाले पकडायला वगैरे नको ही आशा करण्यास. आणि हे बघा हा आहे आपला एक रायडर, जो की रायडिंग वगैरे सगळं यूज करतोय, जेणेकरून आपणही केलं पाहिजे, पण आपण नाही करत आहे ते गोष्टी. आणि त्याचं मोबाईल वर्किंग चालू आहे सध्या. हे हॅलो. आणि ही मागे बसलेली आहे उर्मी दीदी, जे की आपण सगळे असा आपला ग्रुप आहे आणि सगळेजण जातोय आपण आता पुढे. आणि तसंच तुम्ही सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि आपल्याला इंस्टावरती तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. जर कधी राईड वगैरे करायची असेल तुम्हाला तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता, किंवा आम्हाला जरी सांगितलं तुमचा काय ग्रुप वगैरे असतील तसं आम्ही ट्राय करू तुमच्या ग्रुपलाही जॉईन व्हायचं आणि आपण सोबत एकत्र फिरायला सुद्धा जाऊ शकतो. तरी आपण जाऊया पुढे आणि सगळ्यांनी बघत राहा व्हिडिओ. तर आवडत असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तसंच आपण बघूया आता पुढे वसुंधरा वॉटरफॉल तो बघणार आहोत. आणि तिथले खूप काही व्हिडिओज वगैरे सगळे घेणार आहोत. थोडंसं आता पुढे येऊन थोडं उभं राहिलो आहे आम्ही. आणि ही बघा आपली जी बाईक आहे ती इथे या ठिकाणी आपण उभी केलेली आहे. आणि सोबत आहेत काही मुली. आणि हे इकडे दिसतंय तुम्हाला एक डोंगर, मला तरी वाटतं कोणाचं तरी ओळखीचं होऊ शकतं, जसं की आमचंही ओळखीचंच आहे. पण आपण कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ओळखला गेला का. ते आहे समोरचा तो डोंगर म्हणजे कळसूबाई. पण आपण कळसूबाईला हा नाही जाणार आहे, आपल्याला इथून थोडं पुढे जायचं आहे. तर बघू आपण तिथलं जो वॉटरफॉल वगैरे आहे ते सगळं बघणार आहोत. आणि बाईक वगैरे इथे पार्क करून झाले होते, आपण थोडा इथे एन्जॉय केला आणि थोडं थांबलो सुद्धा. जाऊया आपण आता इथनं पुढे आणि बघू पुढचा जो व्ह्यू आहे तो कसा वसुंधरा वगैरे जाण्याची जो भंडारदऱ्यावरनं जो रस्ता येतो त्याच रस्त्याने आपण सरळ आल्याने एक 10 किलोमीटरवरती आपल्याला हा असा एक बोर्ड दिसतो, जो की वसुंधरा वॉटरफॉलकडे जातो. आणि तो जो वॉटरफॉल आहे तो एक 650 मीटरवरती आहे. तरी आपण जाऊया पुढे आणि बघू पुढचा जो व्ह्यू आहे तो बघणार आहोत कसा आहे काय आहे ते. आपल्याला त्या बोर्डवरती तर दिसून गेलं आहे एक 650 मीटर या अंतरावर आहे, म्हणजेच की अर्धा किलोमीटर आणि थोडंसं जास्त. आणि इकडनं बाजूने एक वसुंधरा वॉटरफॉलचीच नदी असू शकते मे बी. हे बघा अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी असं त्या नदीतनं वाहत आहे. एक 7 गढूळ पाणी सुद्धा नाही आहे. तरी आपण सुद्धा जाऊया पुढे आणि पुढे जाऊन हे बघू आपण आणि वॉटरफॉलचा थोडा एन्जॉय पण करूया. वरचा जो व्ह्यू दिसतो आहे सगळीकडे फॉग 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 आहे. बघण्याचं जे व्ह्यू आहे ते सध्या तरी आता दिसत नाही आहे. काही वेळासाठी दिसतं ते आणि काही वेळासाठी नाही दिसत. असं अतिशय खूप सुंदर प्रकारचं असं जो वॉटरफॉल आहे किंवा पावसाळ्याच्या दिवसात जे फिरायचा एन्जॉय आहे ना खूप खतरनाक आहे. म्हणून मी तरी सांगतो की तुम्ही सुद्धा या आणि थोडं फिरा, थोडा एन्जॉय करा आणि खूप खूप मजा करा. आणि मित्रांना पण सोबत घेऊन या, जे की तुम्हाला एंटरटेनमेंट किंवा फिरण्यासाठी किंवा सोबत जे काही मित्र असतील ते सगळे तुम्हाला सोबती राहतील आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. तरी हा जो वॉटरफॉल आहे हा वसुंधरा वॉटरफॉल नाही आहे. आपण याच्याकडे थोड्या वेळाने जाऊ. आधी आपण जाऊया आता थोडं पुढे, तिकडे आपल्याला जायचं आहे वसुंधरा वॉटरफॉल. हे बघा ही सगळी आपली टीम, जे की आज आपण सगळेजण आलेलो आहे आणि तिथे जाऊन सगळेजण खूपच एन्जॉय करणार आहेत. हे बघा सुरूबाई, हॅलो. बोला बोला बोला. तरी जाऊया पुढे आणि तिथे जाऊन थोडं एन्जॉय करूया आणि थोडं खूपच असे फोटोज व्हिडिओज काही घेणार आहेत आपण.
आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांना, जेणेकरून त्यांनाही या लोकेशनचा काही सिक्रेट जो प्लेस आहे तो मिळेल आणि एन्जॉय करता येईल या प्लेसमध्ये. तरी जाऊया पुढे आपण आणि बघत राहू. इकडचा जो रस्ता आहे तो चांगला बनवून दिलेला आहे. आता त्याच्या बाजूला कडेला सुद्धा इकडे गेटसारखं म्हणजे थोडंसं असं ते बांधून दिलेलं आहे की जेणेकरून जी माती वगैरे आहे ती धुतली नाही गेली पाहिजे जास्त पाऊस जरी आला तरी. आणि रस्ता पण तुम्ही बघू शकता. आणि हे 1 बाय 1 सगळे ज्याचे त्याचं सगळं सामान उचलून पळता आहे पाणी पावसात. ए कुठे चालले तुम्ही? आम्ही वसुंधरा वॉटरफॉलला. कुठे आहे वसुंधरा वॉटरफॉल? गाईस चला वॉटरफॉलला चला. खूप उत्साह आहे सगळ्यांना जाण्यासाठी तिथे, कारण की ते खूप कधीचे आता फिरायला गेलेले नव्हते आणि उन्हाळ्याच्या दिवसात ते बीच वगैरे यांच्यावर फिरले. पण पावसाळ्याचा सीझन आता चालू झालेला आहे आणि दुसरीकडे कुठे गेलेले नव्हते म्हणून ते आता पहिल्याच दिवशी येत आहे आणि खूप उत्साह आहे त्यांना वसुंधरा वॉटरफॉल बघायचा. तरी आपण जाऊया पुढे आणि रस्ता सुद्धा चांगला बनवून दिलेला आहे तुम्हाला वॉटरफॉल पर्यंत जाण्याचा. आणि तुम्ही बघू शकता की जो वॉटरफॉल आहे तो किती सुंदर आहे सुद्धा. या खूपच एन्जॉय करा. इकडे चढायचं वगैरे किंवा उतरायचं वगैरे असं काही सीन नाही वाटत आहे. तरी जाऊया पुढे आणि बघूया. फायनली आय होप, मला तरी वाटतं आहे की आपण आता वॉटरफॉलकडे पोहोचतच आलेलो आहे. हा बघा जो दिसतो आहे तो वॉटरफॉल पोहोचून गेलेलो आहे आणि खूप खतरनाक, खूप जोरात आणि खूप स्पीडमध्ये पाणी पडतं आहे. तर जवळपर्यंत तर नाही जाता येणार आपल्याला वॉटरफॉलच्या खाली, कारण की आता खूप भरलेला आहे आणि खूप भरल्यामुळे तो खूप जोरात पडतो आहे. तरी आपण थोडं जवळ जाणार आहोत, जेवढं आपल्याकडनं शक्य होणार आहे तेवढं जवळ जाणार आहोत आणि तेवढा व्ह्यू आपण घेणार आहोत जवळ जाऊन. तरी तुम्ही सुद्धा बघा व्हिडिओला आणि जो वॉटरफॉल आहे त्याचं व्ह्यू आपण पुढे जाऊन तरी घेणार आहोत. फोटो काढत आहे मी, जरा हसून फोटो काढायचा असतो. अरे हसना. वॉटरफॉल पण किती सुंदर असा आहे इथे. आताच मजा आहे वॉटरफॉलला वगैरे जाण्याची, फिरण्याची, कारण की जो पाण्याचा फ्लो वगैरे आहे तो पण बघा तुम्ही किती सुंदर आणि स्वच्छ पाणी येत आहे. आपण खालीपर्यंत जाऊ नाही शकत वॉटरफॉलच्या खाली, कारण की वॉटरफॉलच्या खाली जायला आपल्याला मजा नाही येणार, कारण की खूप जोरात पाणी आल्यामुळे आपल्याला तिथे पाण्याची काहीतरी सामना करावा लागू शकतो. म्हणून आपण खाली जाणार नाही आहे. थोडं दुरूनच काय शूट आणि काय व्हिडिओज घेणार आहेत, काय फोटोज घेणार आहेत. जरी तुम्ही आलात तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता आणि जरी त्याचा आनंद घेऊन झाला तुम्हाला जर पाण्यात वगैरे जायचं असेल तुम्ही इकडे जाऊ शकता, कारण की इकडेच बघा खूप सारं पाणी आहे. ओ भाई स्टॅच्यू होता इथे, स्टॅच्यू आताच तो थोडा मुवमेंट झाला आहे त्याला. हे बघा किती सुंदर पाणी आहे. चला तर जाऊया आपण पुढे आणि पुढे जाऊन वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा चेक करूया. थोडंसं दुरून पाहिलं आपण तरी आपल्याला मस्त वाटलं आणि थोडा आवडला सुद्धा आहे. तरी बघूया इकडनं व्ह्यू जो वॉटरफॉलचा आहे तो कोणत्या पद्धतीने आणि किती सुंदर असा दिसतो आहे. वाव, हे बघा वॉटरफॉल जो आहे तो किती सुंदर. थोडं जाऊया खाली आणि खालून थोडं जो वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो खालून थोडं चेक करूया. आणि जास्त आतमध्ये तर जाऊ नाही देणार ते, कारण की आतमध्ये जाता नाही येणार आपल्याला, म्हणूनच ते इथे थांबलेले आहे. आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे, जर फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांना काही गोष्टी कळल्या तर त्यांची जबाबदारी असते. कारण की आपण सुद्धा इथे तिकीट वगैरे घेऊन मगच आलेलो आहे. हा बघा वॉटरफॉल ॲज इट इज सेम आहे जे आपण गेलो होतो आधी कुठं दुगारवाडी, तिकडे पण एवढंच जोरात पाऊस पडायचा, खूपच जोरात वॉटरफॉल जो आहे तो खूप जोरात तिकडेही होता. पण तिकडे पाणी दुसरीकडे पडायचं आणि आपलं पोहायला वगैरे आपण गेलो होतो तर दुसरीकडे होतं. तर आपण तिथे पोहायला वगैरे पण गेलो, आपल्याला त्या ठिकाणी मस्त एन्जॉयफुल झाला होता. पण हा जो वॉटरफॉल आहे हा पण तसंच सेम आहे, पण आपल्याला पोहायचं वगैरे असलं तर आपण पोहायला नाही जाऊ शकणार आणि पोहू वगैरे नाही शकणार आहे, कारण की आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की ते जे आहे ते इथे हे बघा आपले फ्रेंड्स जे आहे ते समोर दिसत आहे ते हाय करत आहे आपल्याला. तरी
भेटूया त्यांना पुढे आणि जाऊन त्यांना विचारूया ते कुठे आपले छान आहे म्हणजे आपले फॉलोअर्स तिथे मिळून गेले आपल्याला आणि वॉटरफॉलचा आनंद जो आहे तुम्ही घेऊ शकता आतमध्ये वगैरे जाऊन खूप जोरजोरात वारा वगैरे येतो आहे बघा किती सुंदर असं वॉटरफॉल आहे ब्रदरचं व्हिडिओ वगैरे शूट करून झाले फोटो वगैरे खूप सारे झाले त्यांना आपण आता विचारूया जो वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे त्यांनी कशा पद्धतीने केला आणि त्यांना मजा आली का नाही आली ते सगळे विचारणार आहोत आज तर मित्रांनो जेव्हा रमेश दादा सांगत होते की एक्सपिरियन्स कसा आला एन्जॉय कसा आला तर मी खूप एक्साइटमेंट झालो की इथं एवढा खूप एन्जॉय आणि खूप मजा आली आहे आणि हे बघा आपण डायरेक्टली वसुंधरा वॉटरफॉलच्या पायथ्याशी आलेलो आहे एवढा वरून पडत आहे आणि खूप एन्जॉय येत आहे मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही एन्जॉय घेण्यासाठी लाईफ एक्सटेंड करण्यासाठी इथं येऊ शकतात आणि खूप एन्जॉय घेऊ शकतात तुम्ही आल्यानंतर तुमचा एन्जॉय तर तुम्ही सांगितलं पण तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला अजून झालं पाहिजे होतं ते झालं नाही या ठिकाणी येऊन या ठिकाणी येऊन इथं जवळ येऊन सुंदरसे असे फोटोशूट व्हायला पाहिजे होता तो फोटोशूट नाही काढता येते फोटो काढण्यासाठी आपल्याला खालीच काढावे लागते ओके कारण की जे फोटोशूट आहे त्यांना त्या मोठ्या दगडावरती जाऊन फोटो वगैरे काढायचे होते पण ते तिकडे जाता नाही येणार आहे कारण की खाली जे आहे ते पाणी जास्त आहे आणि त्या दगडावर जायला परवानगी नाही मिळणार आपल्याला तरी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जो वॉटरफॉल आहे तो खूप अतिशय आणि अतिशय चांगला आणि खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे तरी सगळ्यांनी या आणि खूप एन्जॉय करा या अशा ठिकाणी पण येऊन तरी वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो इथे आल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित घेता येईल आणि जर वॉटरफॉलचा एन्जॉय जर घेतला तुम्ही तर काय सांगाल पूर्ण पैसे वसूल वॉटरफॉल आहे भाई खूप एन्जॉय करू शकता तुम्हाला जर पाण्यात वगैरे जायचं असेल तुम्ही इथे जवळजवळ जाऊ शकता आणि जवळच्या पाण्यात थोडं खूप सारं एन्जॉय करू शकता तुम्ही ये क्या कर रहे हो तुम अरे 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 ये रील बना रहे हो या फोटो निकाल रहे हो काय करते आहे हे बघा इथे फोटो काढण्यासाठी खूप उत्साहात आहे पण फोटो या कुठूनच काढावे लागतात आपला पण कॅमेरा जो आहे तो त्याच्यावरती पाण्याचे मुंगे थोडे पडलेले आहेत ते आपल्याला आधी साफ करावे लागतील वाव किती सुंदर असा वॉटरफॉल आहे दाखवतो मी तुम्हाला 360 डिग्री इथनं हे बघा इकडे वगैरे थांबून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता इकडे हे दादा काढता आहे तसं आणि त्या आपल्या खूप सरी आपल्यासोबत ज्या आलेल्या होत्या खूप जण त्या तिकडे उभे आहेत आणि तिकडे खाली सुद्धा फोटो वगैरे करता आहेत ते बघा हे इकडे आहे रवी दादा आणि ब्रदर शूज वगैरे काढून झाले आता वॉश करायचं चाललं आहे कारण की फोटो काढण्यात मजा नाही येत आहे त्याला कारण की मोबाईलचे हिटिंग आणि त्याचं ते वाफ तयार झाल्यामुळे तिथे कॅमेरा पूर्ण खराब झाल्यासारखं आहे होईल तर चांगला फक्त इथून गेल्यानंतर होईल किती असा मुवमेंट आलेला आहे की तो आयुष्याचा पहिला दिवस असा आहे की त्याच्या कॅमेराची आज काही शेषाने करता येणार नाही वॉटरफॉलचा आपला जो नजारा होता तो पूर्ण बघून झाला इथला आणि आता आपण इथनं जाणार आहोत तो की पुढचा जो वॉटरफॉल आहे जो येताना तिथे जवळच लागतो तो बघणार आहोत आपण आणि तिथे जाऊन आपण बघूया त्या वॉटरफॉलचं काय स्टेटस आहे आणि काय कसं आहे पण या वसुंधरा वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो आपण घेतला आहे आणि खूप असा एन्जॉय आणि खूप मजा आली आहे कारण की इतकं दूर येऊन सुद्धा जो वॉटरफॉलचा जो एन्जॉय आहे तो पूर्ण घेतलेला आहे आपण आणि त्याचा पूर्ण पैसा वसूल असा झालेला आहे हे बघा आमची जी रील स्टार जी आहे ती बघा फोटोशूट करते आहे आता रील्स बनवत आहे हा का तर मित्रांनो वसुंधरा वॉटरफॉल आपला बघून झाला आहे आणि त्याच्याच जवळचा एक म्हणजे 200-300 मीटरवरचाच इकडच्या आधी तो हा वॉटरफॉल लागतो आणि त्यानंतर वसुंधरा वॉटरफॉल लागतो पण आता वसुंधरा वॉटरफॉल बघून झाला आहे आपला तर आपण आता ते दुसऱ्या वॉटरफॉलला जाऊन बघणार आहोत आणि तुम्ही काय करता आहे इकडे तुम्ही काय बिडर आवरणारे आहेत का हे बघा हे बिडर आवरणारे आहेत रिव्हर हा तिकडचं जे पाणी येतं आहे ते वसुंधरा वॉटरफॉलचं पाणी येतं आहे आणि इकडनं जे येतं आहे ते हा इकडचा जो वॉटरफॉल आहे त्याचं आहे चला तर पुढे जाऊया आणि पुढे जाऊन
एक हॉटेल वगैरे पण आहे, ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. या वॉटरफॉलकडे येऊन जर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं असेल, तुम्ही काही आणलेलं नसेल तर इथे येऊन तुम्ही नॉर्मली काही ब्रेकफास्ट करू शकता, जे की इथे मिळतं. तेच म्हणजे मॅगी वगैरे आहे आणि मॅगी वगैरे खाऊन तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करू शकता. थोडंफार तुम्हाला तुमच्या पोटाला आधार मिळेल इकडे. तर या आणि थोडा एन्जॉय करा, थोडं खाऊन बी घ्या. आणि हे बघा किती सुंदर असं पाणी पण जातं आहे. आणि आपल्याला जिथे जायचं आहे तेच म्हणजे समोरचा जो वॉटरफॉल दिसतो आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तो काही खूप जास्त दूर नाही, आपल्या जवळच आहे. हे बघा मॅगी वगैरे, बिस्किट वगैरे आणि पाणी वगैरे काही जे पाहिजे ते तर मिळू शकतं. हा जो वॉटरफॉल आहे याचं नाव आहे कोलटेंबे वॉटरफॉल. आणि हा वॉटरफॉल हा पण खूप सुंदर आणि खूप उंचवरनं पाणी पडल्यामुळे इकडे पाण्याचा जो प्रवाहाचं हे आहे खूप स्पीडमध्ये येत आहे. इथेही गेट्स वगैरे काही बनवून दिलेले आहे, वगैरे होत्या ते झाले आहे भरून. आणि जाऊया आपण पुढे आणि थोडं इकडे गेट वगैरे बनवून दिलेलं आहे, थोडं जाऊन पुढे बघणार आहोत कसं दिसतं आहे. आणि आपल्या ज्या रील स्टार आहे ते बघा किती व्हिडिओ बनवत आहे. हे बघा, हा बघा, जाऊया. फायनली आपण पोहोचून गेलेलो आहे ते म्हणजे कोलटेंबे वॉटरफॉल. आणि त्याचा जो बोर्ड जो आहे हा इथे लावलेला आहे, त्याचा जो बॅनर वगैरे आहे तो थोडं दूर आहे तर दिसणार नाही आपल्याला. तरी जाऊया पुढे. आणि थोड्याशा पायऱ्या राहिल्या आहेत आपल्या, त्या आपल्याला चढायच्या आहे. आणि तसंच आपल्याला थोडंसं दुरूनच वॉटरफॉलचं जे आगमन आहे ते केव्हाच आलेलं होतं आपल्याला. आणि व्ह्यू जो आहे तो आपण आता बघायला जातो आहे जवळून. तिथनं खाली गेलेले आहेत पोरं, पण खाली जाण्यासाठी इकडे नाही आहे, थोडं बंधन आहे जे की नाही जाऊ शकत. पण गेट बनवलेलं आहे याच्यातनं इकडच्या कोपऱ्यावरनं आपण जाऊ शकतो आणि निघून येऊ शकतो. पण लहान पोरांनी वगैरे नाही यायला पाहिजे इकडे. आणि हे बघा आपले सबस्क्रायबर कुठून आहेत दादा? इथलं नाही मी, इथलेच आहे का? किती मजा आली ना व्यवस्थित? इथलेच आहे का? लोक मजा आली ना? एक नंबर पैसे वसूल. हा ना, पैसे वसूल तर झालेच आहेत. चला मग. हे बघा इथले जे लोकल आहे ते आपले सबस्क्रायबर आपल्याला मिळून गेले, ते की केव्हाचही आपल्याला तिथे हॅलो हाय सांगत होते. जिथे आपण वसुंधरा वॉटरफॉलला त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी. आणि हे बघा वॉटरफॉल उतरायची जागा आणि चढायची जागा हे थोडं किचकट आहे, कारण की गेट पण बनवलेलं आहे. आपल्याला इकडे पण येता नाही येत होतं, दुसरे लोकांनी अलाउड नाही केलेले. पण इथे जे सिक्युरिटी गार्ड्स असतात ते नाही नसल्यामुळे आपण इथे खाली आलेलो आहे. जे हा रस्ता आहे आणि तो गेट दिसतो समोर, तिथे आपल्याला उभं राहावं लागेल आणि तिथूनच फोटो वगैरे काय व्ह्यू बघायचा तो बघू शकता. पण आपण खाली आलेलो आहे आणि खालून आपण जो वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो बघतो आहे. आणि ती थोडं जवळ जाऊया आपण. तिथे पण पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप जोरात आहे. आपल्या समोर दिसतो आहे आपलं सुरेश बाय, आणि त्याचा तो ब्लॉगचा व्हिडिओ तो सुद्धा बनवतो आहे. तुम्ही जर बघत असाल तर त्याचा व्हिडिओ सुद्धा बघा आणि बघून थोडा एन्जॉय वगैरे करा आणि मित्रांना वगैरे शेअर करा. कोलटेंबे वॉटरफॉल बघा किती जोरात पाणी पडतं आहे, किती जोरात. तुम्हाला फोटो वगैरे घ्यायचे असतात घेऊ शकता तुम्ही. जसं हे ट्रेन आहे ते बघा, थोडं एन्जॉय करता आहे, थोडं आतमध्ये जाऊन थोडं जवळ जाऊन आणि जे फोटो जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करता आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीचा व्हिडिओ वगैरे घेऊ शकता. इथे येऊन सगळे पैसे वसूल झालेले आहे आपल्याला. पहिला वॉटरफॉल जो बघितला तो म्हणजे वसुंधरा वॉटरफॉल, इथेच आपले पैसे वसूल झाले होते. आणि हा एक दुसरा वॉटरफॉल म्हणजे वॉटरफॉल. हो सुंदर. फोटोग्राफी वगैरे करू शकता तुम्ही, फोटोग्राफी आणि व्हिडिओज वगैरे घेऊ शकता. रील्स वगैरे असतील तर रील्स वगैरे पण घेऊ शकता. हे बघा सूर्यभाई आपला आतमध्ये जातो आहे, थोडा एन्जॉय वगैरे करतो आहे. आपण तो थोडं जवळून बघूया त्याला. आपला जो व्ह्यू आहे तो जवळही तो आपल्याला तो थोडा दुरून दिसणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप जोरात आल्यामुळे त्याचा जो
आहे तो बघा तुम्ही, किती जोरात आवाज येत आहे. भीतीच वाटते आहे वरती बघण्याची. तर सुरुवातीचा व्हिडिओ बघायला जाऊया आपण. वा, 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 वा. किती मजा करता आहे यार, किती मजा. खूप थोड्या मोरांनी या आणि खूप मजा करा. काय रे, पाण्याचा कसा आनंद आला? खूप एन्जॉय. लाईफचं सर्व टेन्शन विसरून या हम चले पहाड में. आपल्याला बघा आहे का काय वगैरे सरप्राईज गोष्टी मिळू शकता, जे की खूपच जास्त हे आहे. आणि कसं आहे, आता जो वॉटरफॉल चालू झाल्यामुळे ना, ते आता शेवाळ्या जे असतं त्या अजून आलेल्या नाही इकडे. शेवाळ जे असतं ते अजून आलेलं नाही, म्हणून पाय सरकत आहे सध्या तरी. पण पुढच्या काही दिवसात शेवाळ जर झालं, चालू जास्त झालं तर पाय सरकण्याचे चान्सेस वगैरे वाढून जातील. तरी अशा करतो, जर तुम्ही नंतरून आलात तर आतमध्ये जाऊ नका किंवा इकडे येऊ नका, म्हणजे की आपल्याला काही तितकं प्रॉब्लेम काही येणार नाहीत. आणि आपली जी सेफ ट्रेक म्हणून आपण बघू, की आपली सेफ ट्रेक होईल, व्यवस्थित एन्जॉय होईल, इकडचा मजा येईल. तुम्हाला उड्डायला तरी चालेल, पर्सेंटेज आला तरी चालेल, फक्त तुमचा आनंद आहे तुमचा शहरावरती भरपूर राहणार आहे. जर तुम्ही जास्त आतमध्ये गेले नाही, त्याचा एन्जॉय वगैरे तुम्ही बाहेरून थोडं दुरूनच आनंद जरी घेतला तरी तो आनंद त्याचा सारखाच असणार आहे. फक्त आज काही इजा वगैरे झालं तर तुम्हाला खूप नुकसान होणार आहे, याची काळजी घ्या. आहे आपण आणि खूप एन्जॉय येतो. आज आपला जो वसुंधरा वॉटरफॉल होता तो आणि कोलटेंबे वॉटरफॉल जो आहे, ते दोघं वॉटरफॉल झाले आहेत. आणि आपण बघितला इथला एन्जॉय वगैरे. तुम्ही जर जास्त जण आलात किंवा तुम्ही जर जास्त एन्जॉय करत असाल तर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. ते तुमच्यावर आहे किती एन्जॉय करता येईल तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही एन्जॉय करू शकता. या इकडे आणि विजिट करा या लोकेशनला, या प्लेसला. खूप एन्जॉय होईल तुमचा. खूप मजा आली आम्हाला सुद्धा. आणि वॉटरफॉल जे आहे ते पूर्ण पैसा वसूल वॉटरफॉल आहे, काही एवढं जास्त दूर नाही आहे. नाशिकपासून जर बघितलं तुम्ही तर एक 80 किलोमीटरवरती आहे हे दोघं वॉटरफॉल. आणि जर भंडारदऱ्यापासून जर बघितलं तर एक 10 किलोमीटरवरती आहे. आणि खूप असं सुंदर आणि अतिशय चांगले वॉटरफॉल आहे, जे की तुमचा पैसा वसूल करून देते तुम्हाला. कारण की इथे आल्यानंतर तुम्हाला असं फील नाही होणार की तुमचे पैसे लॉस झाले काय, या गोष्टी होणार नाही. आणि इथे आल्यानंतर खूप सारा एन्जॉय करा. जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना वगैरे शेअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर कशा पद्धतीचे आपले व्हिडिओ असतात आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढेही येत राहतील, आताही येत राहतील. हे निसर्ग रम्य वातावरणाचे जे एवढे व्हिडिओ असते, सगळं काही असेल ते आपण सगळे कवर करणार आहोत. आणि जे बाईकचे जे व्हिडिओ आहेत ते आपण आता घेतलेले नाही आहे, कारण की येताना खूप सारा पाऊस येत होता आणि त्याच्यावरती आपल्याला हेल्मेटला गोप्रो लावायची काही तसं गरज पडली नाही, कारण की खूप पाण्यामुळे ते शक्य झालं नाही. तरी तुम्ही बघू शकता ते वॉटरफॉलचा एन्जॉय वगैरे इथले जे व्हिडिओज आहेत ते आपण घेतलेले आहे. तरी आपला जो व्हिडिओ आहे तो आपण आता इथे समाप्त करूया आणि इथून आपण पुढे जाऊया. तरी व्हिडिओला अशाच प्रकारे भेट द्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.